नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सामान्य विज्ञान या घटकावरती परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न व भविष्यातही या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला विचारली जाणार आहेत आणि ते प्रश्नांची तयारी आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत. सर्वात प्रथम प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, चिकनगुनिया हा रोग कशापासून होतो? तर हा जो रोग आहे तो विषाणूपासून होतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात द्रवणीय आहे? तर पाण्यामध्ये द्रवणीय जीवनसत्व म्हणजे ब आणि क जीवनसत्वे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, मानवी आहारात सर्वात जास्त ऊर्जा कशापासून मिळते? तर कार्बोहायड्रेटपासून सर्वात जास्त प्रमाणात ऊर्जा भेटते. बी जीवनसत्व समूहात बी कॉम्प्लेक्समध्ये किती जीवनसत्वांचा समावेश होतो? तर 8 जीवनसत्वांचा समावेश होतो. ई जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय? टोकोफेरॉल हे ई जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव म्हणून बघितले जाते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे बघा 6 नंबरचा प्रश्न, स्नायूंमध्ये प्रामुख्याने टिंबटिंब हे प्रथिने असते. तर स्नायूंमध्ये मायोग्लोबिन हे प्रथिन असते. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण सुमारे 65% इतके आहे. कांदे, बटाटे इत्यादींना कोंब न फुटण्यासाठी त्यावर कोणत्या किरणोत्सारी प्रारणांचा मारा करतात? तर त्यावरती गॅमा किरणांचा मारा हा केला जातो. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, सीरम बिलिरुबिन या द्रव्यांच्या आधिक्यामुळे टिंबटिंब हा रोग होतो. तर कावीळ हा रोग सीरम बिलिरुबिन या द्रव्याच्या आधिक्यामुळे होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 10 नंबरचा प्रश्न आहे, तांदूळ अधिक सडल्याने त्यामध्ये टिंबटिंब जीवनसत्वाचा नाश होतो. तर B1 या जीवनसत्वाचा त्यामुळे नाश होतो. अतिमद्य सेवनामुळे टिंबटिंब या जीवनसत्वा अभावी पेलाग्रा हा शब्द आहे, पेलाग्रा हा विकार होतो. तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नियासिन. नियासिनच्या अभावी पेलाग्रा हा रोग होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम देशात 1983 पासून राबविण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. राऊस सार्कोमा या विषाणूमुळे RSV कोणता रोग उद्भवतो? तर कर्करोग हा रोग तिथे उद्भवतो. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हत्तीपाय रोग कोणता डास चावल्याने होतो? तर कुलेक्स नावाचा डास चावल्याने हत्तीपाय रोग होतो. यानंतर पुढचा प्रश्न बघू विद्यार्थी मित्रांनो आपण. 15 नंबरचा प्रश्न आहे, इन्सुलिन या संप्रेरका अभावी टिंबटिंब हा रोग होतो. इन्सुलिनच्या अभावी मधुमेह हा रोग होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे बघा, हत्तीपाय रोग क्युलेक्स होतं. इन्सुलिन या प्राण्याच्या टिंबटिंब या अवयवातून स्रवणारे संप्रेरक आहे. मग इन्सुलिन हे स्वादुपिंडातून स्रवणारे संप्रेरक आहे. खालीलपैकी बघा, पिष्टमय पदार्थात खालीलपैकी कोणता घटक नसतो? तर पिष्टमय पदार्थांमध्ये नायट्रोजन हा घटक नसतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आपण बघूया. हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे, हे परीक्षेमध्ये नियमित विचारले जाणारे आहेत. आपण याची तयारी करणं अतिशय गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, पेशींचे ऊर्जा निर्मिती केंद्र किंवा पेशींचे ऊर्जा केंद्र कोणाला म्हणतात? तर तंतुकणिका किंवा मायटोकॉन्ड्रिया याला पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात. अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या गटात किती प्रसृष्टींचा समावेश आहे? तर 10 प्रसृष्टींचा समावेश आहे. सोलजेल सिद्धांतानुसार अमिमामध्ये टिंबटिंबची निर्मिती होते, तर छदमपादची निर्मिती ही होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो 21वा, आणि तो प्रश्न आहे, जलव्याल म्हणजे हायड्रा प्रजननासाठी टिंबटिंब हे अवयव वापरतात. तर शुंडके हे जे अवयव आहे ते वापरतात प्रजननासाठी. पक्ष्यांना पायांच्या किती जोड्या असतात? तर पक्ष्यांना पायाच्या 2 जोड्या असतात. नंतर पुढचा प्रश्न आहे, वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार टिंबटिंबाच्या स्वरूपात करतात. तर नायट्रेट्सच्या स्वरूपामध्ये करतात. कशाच्या स्वरूपात करतात? नायट्रेट्सच्या स्वरूपामध्ये करतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे 1953मध्ये
1953मध्ये DNA ची प्रतिकृती कोणत्या संशोधकांनी तयार केली? मग ती वॅटसनने पण केलेली आहे आणि क्रिकने पण केलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 अ, ब दोन्हीही बरोबर आहे. वाटाण्यामध्ये अन्नसंचय टिंबटिंबमध्ये केला जातो आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, बीजपत्रामध्ये अन्नसंचय केला जातो. पुढील प्रश्न हे मराठी व्याकरणाचे आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे या 25 प्रश्नांची तयारी तुम्ही करा. यावरती बरेच प्रश्न तुम्हाला पुढील परीक्षेमध्ये विचारले जातील. आपला दिवस शुभ असो. धन्यवाद.